हॅलो नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज माझ्या आयुष्यातील त्या व्यक्तीचा वाढदिवस आहे ज्यांच्यामुळे माझं आयुष्य इतकं सुंदर बनलेलं आहे. खरं तर बोलायला शब्दच कमी पडतील, पण एक छोटासा प्रयत्न मी माझ्याकडून करते आहे माझ्या साहेबांसाठी. तू फक्त माझा नवरा नाहीस, तू माझा आधार, तू माझा मित्र, माझी मैत्रीण आणि माझं सर्वात सुंदर असं नातं आहेस. कधी माझ्या चेहऱ्यावरचं हसू बनवून येतात, तर कधी माझ्या शांततेमागचं कारण समजून घेतात. तुमचं हे प्रेम, तुमची ही काळजी आणि तुमचा हा सहवास हेच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठं गिफ्ट आहे. देवाकडे फक्त एकच प्रार्थना करते की आपलं हे नातं असंच हसत खेळत राहावं आणि कुणाची नजर नको लागो. श्री स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक स्वप्नांना यश मिळो. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होऊ नये. तुमच्या सोबतचा हा प्रवास मला खूप सुंदर वाटतो, कारण तुम्ही आहात म्हणूनच मी पूर्ण आहे. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हो, श्री स्वामी समर्थ तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो. खरं तर हे सुद्धा कमीच आहे, पण आज म्हटलं त्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ आणि त्यांना काहीच कल्पना नव्हती आज त्यांच्यासाठी इतकं होणार होतं. काय पप्पा काय बेला बेस भाभी हा भाभी सो इथं मुलींच्या मदतीने मी सगळं काही प्लॅन केलेला होता आणि माझा आज इच्छाच होती करायची त्यांच्यासाठी, कारण की इतर वेळेस ते भरपूर करतात मुलींसाठी, माझ्यासाठी, परिवारासाठी. सो म्हटलं आज त्यांना काहीतरी आपण स्पेशल फील करून द्यायचं. सो आज फक्त त्यांचा दिवस होता आणि त्यांना खुश करायचं होतं. तर मुलींची मदत, काही भाऊंची मदत घेतली आणण्यासाठी सगळ्या गोष्टी. तर असं करून असं मस्त त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन केला. त्यांना शर्ट वगैरे, पॅन्ट वगैरे असं काही गिफ्ट दिलं आणि त्यानंतर आमचं एक फिश आहे तो वारला. इतकं बॅड फील झालं ना, ते खूप कसतरी वाटलं. सगळेजण त्याला नाही का, शिवण्याला तितकं वाईट वाटलं. सो पण आता काय करू शकत नाही आपण त्याला. फायनली तर आमचं बर्थडे बॉय रेडी झालेला आहे. डॅशिंग अशी एंट्री झालेली आहे साहेबांची. कसं असतं ना, नेहमी ते खुश ठेवतात आपल्याला सगळ्या गरजेच्या गोष्टीपासून, सगळं खाण्यापिण्याची इच्छा पूर्ण करतात. मग एक दिवस त्यांच्यासाठी तर नक्की व्हायलाच पाहिजे. सो आणि माझा तर खूप जीव आहे त्यांच्यामध्ये. तरी ते साहेबांना बाहेरची केक अजिबात आवडत नाही. खरं तर मीच करणार होते, पण मटेरियल पण सध्या नव्हतं माझ्याकडे केकचं आणि घरातले डेकोरेशन करायचं होतं. घरातला स्वयंपाक वगैरे पटकन मला उरकायचा होता, कारण की मग साहेबांची मस्त एंट्री वगैरे करायची होती. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर या सगळ्या गडबडीत म्हटलं मी केक करायला लागले ना, तर मग घरातली भांडी गोंडी मग एक्स्ट्रा डबल वाढतात. सो मग त्यामुळे मी केक वगैरे केला नाही, बाहेरचाच आणला. पण तरी बाहेरचा केक आमच्या घरामध्ये तर शक्यतो कोणालाच आवडत नाही. सो फायनली साहेबांचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मस्त त्यानंतर जेवण वगैरे केली आणि रिलॅक्स झालो. सो साहेबांना फार आवडलं, ते जाम खुश झाले. त्यानंतर भाऊंनी गिफ्ट दिलं, ते बघून सुद्धा आम्ही जाम खुश झालो.